आपल्याला बॉयल्स लॉ हा घ्यायचा आहे नेक्स्ट. तर बॉयल्स लॉ काय सांगतो? बॉयल्स लॉ स्टेट दॅट इफ युनिट मास ऑफ गॅस, म्हणजे युनिट म्हणजे किती, एक मास असणारा, म्हणजे 1 kg घ्या किंवा 1 ग्रॅम घ्या, पण त्याचं कसं पाहिजे, त्याचं जे काही मास आहे ते किती पाहिजे, एकच पाहिजे, युनिट पाहिजे, युनिट म्हणजे एक. म्हणजे सपोज आपण 1 kg चा गॅस घेतला म्हणजे युनिट kg चा, किंवा युनिट ग्रॅम पण घेऊ शकता तुम्ही, समजलं? फक्त सर्वांचे एकक काय पाहिजे, सारखे पाहिजे, सर्वांचे युनिट सारखे पाहिजे. म्हणजे जर आपण एक घेतला म्हणजे युनिट मास असणारा गॅस जर आपण घेतला आणि जो आपण मेंटेन केला, इज मेंटेन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे बॉयल्स लॉ आपण कधी लावतो, जर एखाद्या गॅसचं आपल्याला टेम्परेचर काय करायचं आहे, कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे. सपोज एखादा गॅस आहे, त्या गॅसचं आपल्याला टेम्परेचर काय करायचं आहे, कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचं जे तापमान आहे, त्याचं जे टेम्परेचर आहे ते कसं होईल, म्हणजे इनिशियल त्याची जी पहिली स्टेट असेल, सुरुवातीची जी स्टेट असेल, आणि त्यावेळेस आपण जर प्रोसेस चालू केली त्याची त्या गॅसवरती, तर प्रोसेस चालू असताना गॅसचा जो काही टेम्परेचर आहे ते आपल्याला काय ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि ती प्रोसेस झाल्यानंतर जी फायनल स्टेट येणार आहे, जे आपल्याला फायनल स्टेट भेटणार आहे, म्हणजे इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे जात असताना जी ते गॅसमध्ये जी काही प्रोसेस घडेल, प्रोसेस घडत असताना त्या गॅसचा टेम्परेचर कसा ठेवायचा आहे, आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. समजतंय? त्याचा टेम्परेचर कसा ठेवायचा आहे, आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. तर त्या गॅसचा टेम्परेचर कॉन्स्टंट असताना आपण कोणता लॉ अप्लाय करू शकतो, बॉयल्स लॉ. म्हणजे हे एक लक्षात ठेवायचं की बॉयल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट ठेवतो आपण, त्या गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतो. आणि तो जो गॅस आहे त्या गॅसचा आपण मास किती घेतो, युनिट मास घेतो. समजतंय? ओके, यासाठी मी तुम्हाला वाटलं तर एक व्हिडिओ दाखवतो. समजतंय? मला सांगायचं काय की बॉयल्स लॉ मध्ये आपण टेम्परेचर काय ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो. या ठिकाणी तुम्हाला मी बॉयल्स लॉ साठी एक व्हिडिओ दाखवतो, त्यावरून तुमची आयडिया एकदम क्लिअर होऊन जाईल. दिसतोय सर्वांना फिगर? तर या ठिकाणी आपण काय ठेवणार आहोत, सुरुवातीला बॉयल्स लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे. तर बॉयल्स लॉ मध्ये आपण टेम्परेचर काय ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो. पहा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, आपण टेम्परेचर काय ठेवणार आहोत, कॉन्स्टंट ठेवणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि टेम्परेचर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे याचा, या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर दिसतंय का, या ठिकाणी हे सिलेंडर आहे. दिसतंय सिलेंडर. तसंच या ठिकाणी पिस्टन देखील आहे. तुम्हाला पिस्टन दिसतोय? दिसतंय? हे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ते जे भांड आहे दिसतंय, ज्या भांड्याच्या आतमध्ये गॅस असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिलेंडर. काय म्हणतो त्याला आपण, सिलेंडर. त्यानंतर या ठिकाणी पिस्टन देखील आहे. म्हणजे आपण पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट घेतलेली आहे. या ठिकाणी पिस्टन दिसतोय तुम्हाला?
समजतंय? आणि हा जो पिस्टन आहे हा वर खाली मूव्ह होऊ शकतो, म्हणजे हा वरच्या दिशेला सुद्धा जाऊ शकतो, किंवा म्हणजे हा जो पिस्टन आहे तो वरती देखील जाऊ शकतो, खाली देखील मूव्ह होऊ शकतो. म्हणजे तो अप अँड डाऊन त्या सिलेंडरच्या आतमध्ये काय वर खाली मूव्ह होऊ शकतो. समजतंय? आणि या ठिकाणी तुम्हाला एक प्रेशर गेज दिसतंय, हे जे तुम्हाला दिसते ना डाईल, हे काय आहे? प्रेशर गेज, की ज्यावरती आपण काय करतो, तो जो गॅस आहे त्या गॅसचा प्रेशर मेजर करतो. दिसतंय? या ठिकाणी पिस्टन आणि सिलेंडर ह्या दोघांच्या मध्ये काय आहे, जी जागा आहे त्या जागेमध्ये काय आहे, त्या ठिकाणी गॅस आहे. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला? आणि त्या गॅसमध्ये काय असेल? नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. समजतंय? म्हणजे हा जो गॅस आहे याला आपल्याला कॉम्प्रेस करायचा आहे, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण ह्या गॅसला काय करणार आहोत? कॉम्प्रेस करणार आहोत. म्हणजे आपण एक वजन काय करणार आहोत? आपण एक वजन या ठिकाणी जो सिलेंडर आहे आणि या ठिकाणी जो पिस्टन आहे, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट, तर त्या ठिकाणी जो पिस्टन आहे, पिस्टनचा जो वरचा जो पृष्ठभाग असेल त्या पृष्ठभागावरती आपण वजन ठेवणार आहोत. आणि वजन जर ठेवलं तर वजनाचा जो काही फोर्स आहे तो पिस्टनच्या वरती अप्लाय होईल आणि तो पिस्टन कुठे मूव्ह होईल? खाली खाली मूव्ह होईल, डाऊनवर्ड डायरेक्शन. समजतंय? हा पिस्टन काय होईल? डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होईल. समजतंय? जर तो पिस्टन खाली मूव्ह झाला तर हा जो गॅस आहे, गॅसचे जे मॉलिक्युल्स तुम्हाला दिसत आहेत, तर तो गॅस काय होईल? कमी जागेमध्ये, त्यासाठी जी जागा आहे ती कमी होईल, म्हणजे तो गॅस कमी जागेमध्ये काय होईल? कॉम्प्रेस होईल. आणि कॉम्प्रेस झाल्यामुळे त्याचं सुरुवातीचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम काय आहे? खूप जास्त असतं, बरोबर? ते व्हॉल्यूम या ठिकाणी दाखवतोय मी, इथपर्यंत आहे, बरोबर? ह्या ज्या दोन लाईन मी ड्रॉ केल्या त्या दोघांमध्ये त्याचं व्हॉल्यूम आहे, म्हणजे ते जे व्हॉल्यूम आहे ते सुरुवातीला जास्त असतं. सपोज सुरुवातीला ते 5 लिटर होतं, त्यानंतर त्याला जर आपण पिस्टनला जर खाली आणलं, या ठिकाणी जर आणलं आपण, तर तो कमी जागेमध्ये ते काय होतील? सगळे मॉलिक्युल कॉम्प्रेस होतील. जसं वाटलंच तुम्ही या ठिकाणी पहा, या व्हिडिओ प्ले केल्यावर तुम्हाला लगेच समजून येईल ते जे मॉलिक्युल आहे ते नंतर काय होतात? कमी जागेमध्ये कॉम्प्रेस होतात. म्हणजे आणि या ठिकाणी आपण टेम्परेचर काय ठेवणार आहे? गॅसचं कॉन्स्टंट ठेवणार आहे. म्हणजे सुरुवातीचं जे त्याचं तापमान असेल त्याचं टेम्परेचर सुरुवातीला सोबत टी असेल, प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा त्याचं टेम्परेचर काय असेल? टीच असेल. दिसतंय या ठिकाणी? हे जे मॉलिक्युल्स तुम्हाला दिसत आहे इकडे तिकडे फिरताना, त्या जो सिलेंडर आणि पिस्टन आहे त्यामध्ये मॉलिक्युल्स ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे. आणि या ठिकाणी जे वेट आहे दिसतंय या ठिकाणी, ते वेट आपण कुठे ठेवणार आहोत? ह्या पिस्टनवरती ठेवणार आहोत. आणि सुरुवातीला कन्सिडर करा त्या गॅसचं व्हॉल्यूम जे होतं पिस्टन आणि सिलेंडर मध्ये, ते व्हॉल्यूम किती आहे? 50 लिटर आहे. किती व्हॉल्यूम? 50 लिटर. दिसतंय या ठिकाणी व्हॉल्यूम किती आहे त्या गॅसचं? म्हणजे सुरुवातीच्या कंडिशनला तो जो गॅस आपण घेतलेला आहे त्या गॅसचं व्हॉल्यूम होतं 50 लिटर, त्या गॅसचं टेम्परेचर होतं 300 केल्विन, त्या गॅसचा प्रेशर होता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एवढा त्याचा प्रेशर होता. समजतंय? आणि ज्या वेळेस आपण हे जे वजन आहे, वजन आपण ज्यावेळेस पिस्टनच्या वरच्या भागावरती ठेवू त्यावेळेस त्या पिस्टनवरती काय होईल? एक लोड अप्लाय होईल, त्यामुळे तो पिस्टन कुठं खाली खाली काय होईल? तो त्याची मूवमेंट स्टार्ट होईल. या ठिकाणी दिसतंय? आपण वेट हे त्या पिस्टनवरती ठेवतोय आणि वेट त्या पिस्टनवरती ठेवल्यामुळे काय झालं? पहा, पिस्टन काय होतंय? खाली खाली जातोय. इमेजिन होतंय? पिस्टन काय होतंय? खाली खाली जातोय. आता पिस्टन खाली जात असताना तो गॅस काय होतोय? कॉम्प्रेस होतोय. दिसतंय या ठिकाणी? कमी कमी जागा ते मॉलिक्युल दाबले जातात, ते कॉम्प्रेस होतात. म्हणजे ते कॉम्प्रेस होत असताना त्याचं टेम्परेचर काय ठेवले आपण? कॉन्स्टंट ठेवले. आता तुम्हाला सांगितलं होतं
की एखादा गॅस ज्यावेळेस कॉम्प्रेस होतो त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. म्हणजे त्याची जागा काय झाली, गॅसची कमी झाली. बरोबर. सुरुवातीला तो 50 लिटर एवढी त्याची जागा होती, म्हणजे 50 लिटर हे त्याचं व्हॉल्यूम होतं. आता त्याचं व्हॉल्यूम काय झालं, कमी होते. त्यानंतर या ठिकाणी पहा, प्रेशर जो तुम्हाला दिसतोय, प्रेशर सुरुवातीला मिडलला ही जी पॉइंटर दिसतोय तो मध्यभागी होता. समजतंय? हा पॉइंटर कुठे होता, सुरुवातीला मध्यभागी होता, स्ट्रेट मध्यभागी. म्हणजे तो त्याचा प्रेशर दाखवत होता 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर दाखवत होता. आणि मी तुम्हाला मागाशी सांगितलं, एखादा गॅस जर कॉम्प्रेस होत असेल तर त्यावेळेस त्याचा प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही पण वाढतं. प्रेशर देखील वाढतो आणि टेम्परेचर देखील वाढतं. पण आपल्याला या ठिकाणी टेम्परेचर कसं ठेवायचंय, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग तुम्ही म्हणता सर टेम्परेचर कसं कॉन्स्टंट ठेवता येईल आपल्याला? तुम्ही तर सांगितलं आता की गॅस जर कॉम्प्रेस झाला तर त्यावेळेस त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर हे दोन्ही देखील वाढतं आणि व्हॉल्यूम काय होतं, कमी होतं. तर लक्ष द्या, आपण या ठिकाणी हे जे सिलेंडर आहे या सिलेंडरच्या बाहेर आपण काय करू शकतो, कूलिंग सिस्टीम लावू शकतो. कूलिंग सिस्टीम म्हणजे काय, की तो आपण त्या ठिकाणी दुसरे वेगवेगळे डिव्हाइस, फ्रीज किंवा नाही का असा एसी, म्हणजे आपण वेगवेगळे डिव्हाइस वापरून काय करणार आहोत, त्याला वेगवेगळे सेन्सर देखील आपण यूज करू शकतो. सेन्सर वगैरे लावून आपण काय करायचंय, तर गॅस मध्ये जी काही हीट तयार झाली, जी उष्णता तयार झाली, ज्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढू शकतं. मग त्या गॅस मधली हीट आपल्याला बाहेर काढून घ्यायची. बाहेर काढून काय करायचं, त्याचं जे टेम्परेचर आहे 300, म्हणजे ते 300च आपल्याला कॉन्स्टंट मेंटेन करायचं. आता समजलं की आपण त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट कसं मेंटेन करणार आहोत. तर आपण हा जो गॅस आहे त्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे म्हणजे त्याचं उष्णता काय होते, हीट काय होते, वाढत जाते. त्यामुळे एखादा गॅस कॉम्प्रेस केल्यामुळे काय होतं, त्याच्यातली हीट वाढते आणि त्या गॅसचे तापमान हे वाढतं. बरोबर. मग तापमान जर वाढत असेल तर ते आपल्याला वाढू द्यायचं नाहीये, ते कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर आपण काय करू, त्या गॅसला परत थंड करायचं. थंड म्हणजे काय, त्या गॅसच्या जर सिलेंडरच्या बाहेर आपण बर्फ ठेवू शकतो. तो बर्फ काय करेल, त्या गॅसमध्ये हीट काढून घेईल लगेच. थोडी वाढलं, टेम्परेचर वाढायला लागेल ते काढून घेईल. परत त्याचं टेम्परेचर 300 ला आणेल, परत त्याचं टेम्परेचर 300 ठेवेल. म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे 300 हे आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचंच आहे. म्हणजे त्या गॅस मधली हीट काय होईल, बाहेर पडेल. समजता, इमॅजिन होत आहे की हा जो गॅस आहे तो कॉम्प्रेस होत असताना त्यातली हीट काय होईल, बाहेर पडेल. म्हणजे बाहेर हे आपल्याला पडण्यासाठी आपण वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट किंवा फ्रीज वगैरे काही दुसरं जी काही आहे इन्स्ट्रुमेंट ते आपण वापरू शकतो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी वापरून आपल्याला काय करायचंय, त्या गॅसचं टेम्परेचर काय ठेवायचंय, कॉन्स्टंट मेंटेन ठेवायचं. म्हणजे त्या गॅस मधली हीट काय होईल, बाहेर जाईल. आणि बाहेर गेल्यामुळे तो गॅस काय होईल, परत 300 डिग्री सेल्सिअसला त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन राहील. समजलं? म्हणजे या ठिकाणी तो गॅस जरी कॉम्प्रेस झाला तरी त्याचं टेम्परेचर काय राहील, कॉन्स्टंट राहील. समजतंय? म्हणजे या ठिकाणी आपण टेम्परेचर कॉन्स्टंट आपल्याला ठेवायचंच आहे. ओके, समजलं? मग मला सांगा, हा जो गॅस आहे तो कॉम्प्रेस होतोय, तो सुरुवातीला त्याचं व्हॉल्यूम किती होतं, 50 लिटर. दिसतंय? सुरुवातीला तो या ठिकाणी होता पिस्टन. आता तो कुठं जातोय, खाली जातो. मग खाली जाताना काय झाला, त्याचा व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. त्या गॅसचा व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर जर आपण मेंटेन केलं त्या गॅसचं, त्यावेळेस होतं काय की त्या गॅसचा व्हॉल्यूम कमी झाला आणि प्रेशर काय झाला, आता कमी जागेत तो व्हॉल्यूम आपण बसवलाय तर प्रेशर तो वाढतोय. या ठिकाणी पॉइंटरने दाखवतोय. तर प्रेशर काय होतोय, वाढतोय. आणि टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. परत एकदा पहा, दिसतंय? दिसतंय? म्हणजे आता तो गॅस काय झाला, त्याला आपण कॉम्प्रेस केलं. कॉम्प्रेस केल्यानंतर त्या गॅसचा व्हॉल्यूम किती झाला, 25 लिटर झाला. सुरुवातीला होता त्याचा गॅसचा व्हॉल्यूम 50 लिटर, आता किती झाला, 25 लिटर झाला. म्हणजे याचा अर्थ त्याचा व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम काय झाला, डिक्रीज झाला. आणि त्याचं टेम्परेचर कसं ठेवलंय आपण, कॉन्स्टंट ठेवलंय. म्हणजे सुरुवातीला त्याचं टेम्परेचर 300 होतं आणि फायनली सुद्धा किती आहे, 300. आणि तो पिस्टन वरतून खाली येताना त्याचं टेम्परेचर पहा, या ठिकाणी तुम्हाला 300 दिसलं, ते चेंज झालं का, नाही झालं. आणि या ठिकाणी जो पॉइंटर होता तो मिडलला होता, तो आता कितीवर गेला, मिडलला. म्हणजे तो एक प्रेशर दाखवत होता, एक 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सुरुवातीला दाखवत होता. आता तो प्रेशर काय झाला, वाढला. तो प्रेशर किती दाखवतोय, तो 2 दाखवतोय. म्हणजे यावरून तुम्हाला काय कळालं की कॉन्स्टंट टेम्परेचरला जर एखादा गॅस जर आपण त्या एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम जर कमी केलं, म्हणजे त्या गॅसला जर आपण कॉम्प्रेस केलं, तर त्यावेळेस त्या गॅसचा काय होतो, प्रेशर काय होतो, वाढतो. आणि टेम्परेचर तर कॉन्स्टंटच राहील. आणि टेम्परेचर आपण इथं कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. समजतंय? कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण काय करू, त्या गॅसची हीट बाहेर काढून घेऊ, म्हणजे जेणेकरून त्याचं टेम्परेचर काय होईल, कॉन्स्टंट मेंटेन राहील.
म्हणजे याच्यावरून काय समजलं तुम्हाला, जर व्हॉल्यूम कमी होत आहे त्या गॅसचं, पण त्या गॅसचं प्रेशर काय होत आहे, वाढतोय. म्हणजे व्हॉल्यूम कमी होतोय आणि प्रेशर वाढतंय. याचा अर्थ काय, व्हॉल्यूम आणि प्रेशर हे कसे आहेत, एकमेकांशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्सली म्हणजे काय, की जर व्हॉल्यूम कमी झाला तर प्रेशर काय होईल, वाढेल. म्हणजे तो एकमेकांच्या उलट तिथं घटना घडतीये. घटना म्हणजे काय, जर एक जर कमी होतोय तर दुसरा काय होईल, वाढेल. एक जर वाढत असेल तर दुसरा काय होईल, कमी होईल. म्हणजे ती जी घटना आहे, ती जी मेथड आहे, ती जी वाढण्याची किंवा कमी होण्याची, ती कशी आहे, एकमेकांच्या उलट आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे ते एकमेकांच्या उलट त्याचं काय होतं, एकमेकांच्या उलट त्या ठिकाणी प्रोसेस म्हणजे घटना घडते. म्हणजे एक काय होतं, एक जर व्हॉल्यूम जर आपण कमी करत असो तर त्याचा प्रेशर काय होतो, वाढतो. म्हणजे उलट उलट घडतंय. जर व्हॉल्यूम आपण कमी करतोय तर प्रेशर काय होतंय, उलट घडतंय, म्हणजे प्रेशर वाढतोय. जर व्हॉल्यूम आपण वाढवत असो, म्हणजे जर त्या गॅसचं आपण एक्सपान्शन केलं, जर त्या गॅसचं आपण एक्सपान्शन केलं म्हणजे व्हॉल्यूम जर त्याचं वाढवलं तर त्या ठिकाणी काय होईल, प्रेशरचं काय होईल, प्रेशर हा कमी होईल. समजतंय. आणि हेच कोण सांगतं, हेच बॉयल्स लॉ सांगतो. बॉयल्स लॉ हेच सांगतो की एखादा गॅस जर कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण मेंटेन केला, एखादा गॅस जर आपण कॉन्स्टंट टेम्परेचरला मेंटेन केला म्हणजे त्याचं टेम्परेचर काय राहील, कॉन्स्टंट राहील. दिसतं या ठिकाणी त्याचं टेम्परेचर T आहे ते 300 डिग्री सेल्सिअस 300 केल्विन आहे. म्हणजे त्याचं आपण टेम्परेचर काय ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं. टेम्परेचर काय ठेवलं आपण, कॉन्स्टंट. म्हणजे एखाद्या गॅसचं जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर त्या केसमध्ये काय होतं, प्रेशर आणि व्हॉल्यूम. म्हणजे आपण जो काही सपोज आपण व्हॉल्यूम घेऊया, म्हणजे त्या गॅसचा जो काही व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कसा व्हॅरी होतो, कसा चेंज होतो, तो प्रेशरच्या म्हणजे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनली उलट्या पद्धतीने तो काय होतो, प्रेशरच्या उलट्या पद्धतीने तो काय होतो, व्हॅरी होतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, व्हेन वी टेक द युनिट मास ऑफ गॅस, म्हणजे आपण काय घेतलाय, युनिट मास, युनिट मास असणारा काय घेतला आपण, गॅस घेतला. युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन, म्हणजे आपल्याला तो मेंटेन करायचा आहे, मेंटेन ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. समजतंय. म्हणजे तो जो गॅस आहे, युनिट गॅस आपण घेतला, युनिट मास असणारा तो गॅस आपल्याला काय करायचा आहे, मेंटेन करायचा आहे कॉन्स्टंट टेम्परेचरला. त्यावेळेस काय होतं, then for this gas, then volume of this gas varies. म्हणजे जो व्हॉल्यूम आहे त्या गॅसचा तो काय होतो, व्हॅरी होतो किंवा तो चेंज होतो. व्हॅरी म्हणजे चेंज होणे. म्हणजे तो व्हॉल्यूम कसा व्हॅरी होतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनली. म्हणजे गॅस व्हॅरीज इनव्हर्सली म्हणजे उलट्या पद्धतीने. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कसा व्हॅरी होतो तो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट प्रेशर. तो जो ऍब्सोल्यूट प्रेशर असतो, ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ गॅस, म्हणजे जो गॅसचा ऍब्सोल्यूट प्रेशर आहे त्यासाठी तो कसा होतो, इनव्हर्सली व्हॅरी होतो. हे समजलं तुम्हाला. इनव्हर्सली म्हणजे कसा, उलट्या पद्धतीने. मग तोच हा जो आहे त्याला आपण काय म्हणतो, बॉयल्स लॉ. समजलं तुम्हाला बॉयल्स लॉ काय आहे ते. परत एकदा वाटतं मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. बॉयल्स लॉ काय स्टेट करतो, ज्यावेळेस एखादा गॅस असेल तो आपण कॉन्स्टंट युनिट मास असणारा गॅस कॉन्स्टंट मेंटेन केला. या ठिकाणी प्रेशर पहा 180 आहे, त्याचं टेम्परेचर आपण कॉन्स्टंट मेंटेन केलंय. सुरुवातीला त्याचं व्हॉल्यूम होतं 50 लिटर,
आता आपण या ठिकाणी त्याच्यावरती लोड टाकतोय पिस्टनवरती, त्यामुळे पहा या ठिकाणी प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं, व्हॉल्यूम काय होतं त्या गॅसचं कमी होतं, आणि टेम्परेचर कसं ठेवलंय आपण, कॉन्स्टंट. म्हणजे फायनली या ठिकाणी त्याचं व्हॉल्यूम किती झालं, 25 लिटर झालं. सुरुवातीला त्याचं व्हॉल्यूम हे 50 लिटर होतं, ते आपण कमी केलं, 25 लिटर झालं आता त्याचं व्हॉल्यूम. म्हणजे त्या गॅसला आपण कॉम्प्रेस केलं, म्हणजे कॉम्प्रेस केल्यानंतर काय होतं, त्याचं व्हॉल्यूम काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम काय झाला, कमी झालाय. आणि प्रेशर पहा या ठिकाणी पहिल्यांदा काय होता, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर होता, आता किती येतो, 2 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे या ठिकाणी प्रेशर काय झाला, इन्क्रीज झाला. 1 चा किती झाला, तो 2 झाला. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो, आणि व्हॉल्यूम काय होतं, डिक्रीज होतो. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम जर आपण डिक्रीज केलं तर प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. आणि हे घडत असताना आपण टेम्परेचर काय ठेवलंय, कॉन्स्टंट ठेवलंय. समजलं. आणि बॉयल्स लॉ हेच सांगतो. समजलं. परत या ठिकाणी पहा, बॉयल्स लॉ काय सांगतो की ज्यावेळेस कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट टेम्परेचर आपण मेंटेन करतोय गॅसचं 300 डिग्री सेल्सिअस, 300 केल्विन हे कॉन्स्टंट टेम्परेचर आपण मेंटेन करतोय. आणि आपण काय करतोय, त्या जो पिस्टन आहे या ठिकाणचा त्यावरती आपण वेट हे टाकतोय, वजन टाकतोय, जेणेकरून तो पिस्टन काय होईल, खाली मूव्ह होईल. आणि सुरुवातीला त्या गॅसचं व्हॉल्यूम होतं 50 लिटर, सुरुवातीला त्या गॅसचं प्रेशर होता 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि त्याचं टेम्परेचर होतं 300 केल्विन. म्हणजे हे जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कॉन्स्टंट मेंटेन करायचंय. पहा आता आपण वजन अप्लाय केल्यामुळे काय होतं, तो पिस्टन काय होतो, खाली खाली मूव्ह होतो. मग या ठिकाणी पॉइंटर पहा प्रेशर गेज मधला, तो काय होतोय, तो इंडिकेट करतो की त्या ठिकाणचा प्रेशर काय होतोय, वाढतोय. दिसतंय या ठिकाणचा प्रेशर काय होतोय, वाढतोय, आणि त्याचं व्हॉल्यूम काय झालं, कमी कमी होतोय. आणि ते होत असताना या ठिकाणचं टेम्परेचर काय ठेवलंय आपण, कॉन्स्टंट ठेवलंय. समजलं. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय समजलं यावरून, की व्हॉल्यूम कसा व्हॅरीज होतो, इनव्हर्सली व्हॅरीज होतो टू द ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ द गॅस व्हेन दिस गॅस इज मेंटेन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग हे जे स्टेटमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, बॉयल्स लॉ. समजलं तुम्हाला बॉयल्स लॉ काय आहे ते. ओके, दिसतंय या ठिकाणी पहा काय सांगितलं मी, व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम कसा प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. दिसतंय या ठिकाणी व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. मग तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपण कसं दाखवतो, या ठिकाणी दिसतंय. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे कसं दाखवतो आपण, व्ही या ठिकाणी प्रोपोर्शनलचा सिम्बॉल देतो, प्रोपोर्शनॅलिटीचा तो सिम्बॉल, त्यानंतर या ठिकाणी 1/p लिहितो. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर डायरेक्ट p लिहिला असता, इनव्हर्सली असेल तर 1/p घेतो. म्हणजे इथं v फॉर व्हॉल्यूम, या ठिकाणचा जो p आहे, p फॉर ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ दॅट गॅस. म्हणजे v म्हणजे काय असेल, त्या गॅसचं व्हॉल्यूम असेल. p हा सिम्बॉल कशासाठी आहे, त्या गॅसच्या प्रेशरसाठी. आणि या ठिकाणी हे जे प्रोपोर्शनल सिम्बॉल आहे ते जर आपण काढलं तर त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट घेतो. सपोज या ठिकाणी k कॉन्स्टंट घेतला आपण, तर तुम्हाला काय मिळेल, व्हॉल्यूम इज इक्वल टू k/p हे इक्वेशन मिळालं. आणि हा जर p आपण दुसऱ्या साईडला घेतला तर काय येईल, pv इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे हे काय आहे, बॉयल्स लॉ आहे. म्हणजे बॉयल्स लॉचं इक्वेशन काय होईल, pv इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम, या दोघांचा जो गुणाकार आहे आणि ते जे आन्सर येईल ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. सपोज सुरुवातीचा प्रेशर जर P1 असेल, सुरुवातीचं व्हॉल्यूम जर V1 असेल, म्हणजे P1 V1 दॅट इज इक्वल टू, जर फायनली त्या गॅसचा प्रेशर झाला P2, फायनली त्या गॅसचं व्हॉल्यूम झालं V2, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, P1 V1 दॅट इज इक्वल टू P2 V2. समजतंय. हा जो लॉ आहे त्याला आपण म्हणतो बॉयल्स लॉ. ओके, समजतंय. आणि त्याच्या उलट पहा, जर आपण तो गॅस पहा, याच्या उलट पण तुम्हाला दाखवतो मी. जर या ठिकाणी आपण सपोज सुरुवातीला, आता याच्या उलट आपण कन्सिडर करू नाही का, सुरुवातीला आपण गॅस घेतलेला आहे
इनिशियली सुरुवातीला जर आपण गॅस घेतला त्याचं व्हॉल्यूम किती आहे 25 लिटर, म्हणजे सुरुवातीला तर त्या गॅसचं व्हॉल्यूम किती आहे 25 लिटर. आणि त्या व्हॉल्यूम जो गॅस आहे दिसतोय या ठिकाणी, त्या गॅसचं टेम्परेचर आहे 300 केल्विन. त्या गॅसचा प्रेशर आहे 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता आपल्याला ह्या गॅसला काय करायचं एक्सपांड करायचं. एक्सपांड करायचं म्हणजे काय करायचं, आपण हे जे वजन आहे दिसतंय या ठिकाणी, हे वजन काय करायचं हळूवारपणे वरती वरती आपल्याला काढून घ्यायचं. तर वजन आपण हळूवारपणे वरती वरती जर मूव्ह केलं, जर आपण ते काढून घेण्याचा प्रयत्न केला तर हा पिस्टन देखील काय होईल वरती वरती मूव्ह होईल. म्हणजे हा जो गॅस आहे त्याचा प्रेशर जास्त असतो, तो प्रेशर जास्त असल्यामुळे तो गॅस काय होतो त्या पिस्टनला काय करेल तो वरती मूव्ह करेल. त्या गॅसचा प्रेशर जास्त असल्यामुळे तो गॅस काय करेल पिस्टनला वरच्या दिशेने काय करेल तो ढकलेल. समजतंय, हा जो गॅस आहे त्या पिस्टनला काय करेल वरच्या दिशेने ढकलेल. आपण जर त्याचं जे वजन आहे ते वजन जर काढून घेतलं तर बरोबर. आणि तो गॅस काय होतो म्हणजे त्या गॅसचं एक्सपान्शन होतं, त्या गॅसचं काय होतं एक्सपान्शन होतं. मग त्या गॅसचं एक्सपान्शन होत असताना पहा मी सुरुवातीलाच सांगितलं होतं एखादा गॅस जर एक्सपान्शन होत असेल तर त्याचं काय काय होतं त्या ठिकाणी त्याचं व्हॉल्यूम काय होतं वाढतं आणि व्हॉल्यूम त्याचं इन्क्रीज होतं एक्सपान्शन होत असताना. आणि त्याचा प्रेशर आणि टेम्परेचर काय होतो कमी होतो. बरोबर, प्रेशर आणि टेम्परेचर काय होतं कमी होतं. हे मी अगोदर सांगितलं होतं जनरली काय घडतं ते. आता या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर तर कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे, टेम्परेचर आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे बॉयल्स लॉ मध्ये. तर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी पहा जर ह्या गॅसचं जर एक्सपान्शन होत असेल तर एक्सपान्शन होत असताना याचं टेम्परेचर जर कमी जात असेल तर आपल्याला काय करायचंय बाहेरून त्या गॅसमध्ये काय करायचंय हीट सप्लाय करायची आहे. बाहेरून त्या गॅसमध्ये काय करायचे आहे समजतंय, बाहेरून त्या गॅसमध्ये काय करायचे आहे हीट सप्लाय करायची आहे जेणेकरून त्या गॅसचं टेम्परेचर काय होईल परत 300 होईल. समजतंय, म्हणजे ज्यावेळेस एखादा गॅस एक्सपांड होतो त्यावेळेस काय होतं व्हॉल्यूम काय होतं वाढतं आणि त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर काय होतं कमी होतं. हे मी मागाशी सांगितलं होतं बरोबर. आता पहा आता आपल्याला ह्या गॅसला एक्सपांड करायचंय, म्हणजे त्या गॅसला काय करायचंय गॅसची जी जागा आहे जी कमी जागेत त्याला आपण बसवलेलं आहे त्याची जागा काय करायची वाढवायची. म्हणजे हा पिस्टन आपल्याला काय करायचा आहे वरती मूव्ह करायचा आहे. दिसतोय या ठिकाणी हा पिस्टन जो आहे त्याला आपल्याला वरती मूव्ह करायचं. ह्या पिस्टनला जर आपल्याला वरती मूव्ह करायचं असेल आणि या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे, पिस्टन जर वरती वरती मूव्ह करायचं असेल तर आपल्याला वजन काय करावं लागेल त्याला देखील उचलून घ्यावं लागेल वरती वरती. आणि या ठिकाणचा जो गॅसचा प्रेशर आहे त्या प्रेशर जो त्या पिस्टनवरती अप्लाय होतो त्यामुळे तो काय करेल त्या पिस्टनला तो गॅस काय करेल वरती वरती ढकलेल. समजतंय, म्हणजे हा पिस्टन वरती वरती जाईल आणि पिस्टन ज्यावेळेस वरती वरती जातो आता आता हा जो गॅस आहे तो गॅस जर पिस्टनला वरती ढकलत असेल म्हणजे या ठिकाणी त्या गॅससाठी एक एक्स्ट्रा जागा अवेलेबल होते की ज्या जागेमध्ये तो गॅस काय होतो एक्सपांड होतो आणि तो गॅस काय होतो त्या जागेमध्ये प्रसरण पावतो आणि प्रसरण पावल्यामुळे त्या गॅसचा प्रेशर काय होतो कमी होतो. समजतंय, पण या ठिकाणी त्या गॅसचा व्हॉल्यूम काय वाढणार आहे. म्हणजे जर त्या गॅसचं एक्सपान्शन होत असेल व्हॉल्यूम वाढत असेल तर त्या केसमध्ये काय होतं त्याचं टेम्परेचर काय होतं त्याचं कमी होतं. पण टेम्परेचर या ठिकाणी 300 केल्विनच्या खाली जर जायला लागलं पण आपल्याला या ठिकाणी टेम्परेचर जर कॉन्स्टंट मेंटेन करायचं असेल तर कॉन्स्टंट कसं मेंटेन करणार जर तो गॅस एक्सपांड होत असेल तर त्याचं टेम्परेचर ऑब्व्हियसली कमी कमी होत जाईल. पण ते कमी होऊ नये यासाठी आपण काय करणार बाहेरून काय करणार आहे हीट सप्लाय करणार आहे. या ठिकाणी बाहेरून आपण त्या गॅसमध्ये काय करणार हीट सप्लाय करणार जेणेकरून परत त्याचं टेम्परेचर किती होईल 300 होईल. परत त्या गॅसला एक्सपांड करायचं परत त्याचं टेम्परेचर वाढायला लागलं परत त्याला हीट सप्लाय करायची परत त्याचं टेम्परेचर काय ठेवायचं 300 केल्विन जे आपल्याला ते कॉन्स्टंट मेंटेन करायचं. समजतंय, म्हणजे त्या गॅसचं टेम्परेचर काय आहे कॉन्स्टंट राहील. कारण की मेन बॉयल्स लॉ मध्ये आपण टेम्परेचर काय ठेवतो कॉन्स्टंट ठेवतो आणि टेम्परेचर कसं कॉन्स्टंट ठेवायचं हे तुम्हाला समजलं. म्हणजे आपल्याला टेम्परेचर 300 केल्विन म्हणजे 300 केल्विनच ठेवायचं आहे. आणि जर हा गॅस जर एक्सपान्शन होत असेल पहा एक्सपान्शन होत असताना त्याचं त्या ठिकाणी घडतंय काय या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. या ठिकाणी पिस्टन वजन जर आपण हळूहळू जर त्याला काढून घेतलं तर त्या ठिकाणी घडतंय काय ते मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओत दाखवतोय. पहा या ठिकाणी पिस्टन काय होतोय वरती मूव्ह होतोय. सुरुवातीला 25 लिटर त्याचं व्हॉल्यूम होतं
2 ATM हे त्याचा प्रेशर होता. पहा आता या ठिकाणी पॉइंटर पहा प्रेशरचा दिसतंय. परत एकदा पहा वाटलं तर दिसतंय या ठिकाणी सुरुवातीला त्याचा व्हॉल्यूम होता गॅसचा किती 25 लिटर आणि त्याचा प्रेशर होता 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपण हे वजन आणि त्याचं टेम्परेचर 300 केल्विन सुरुवातीला पण 300 होतं आणि प्रोसेस करताना आपल्याला 300 मेंटेन करायचंय. मेंटेन कसं करणार आपण त्या गॅसमध्ये हीट टाकणार जेणेकरून हीट टाकल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर कमी होणार नाही. ते तसंच आणि तेवढीच हीट टाकायची आहे जेवढी ज्या हीटमुळे आपलं त्याचं टेम्परेचर काय होईल 300 केल्विन हे कॉन्स्टंट मेंटेन होईल. एक्स्ट्रा हीट टाकून त्याला गरम करायचं नाही गॅसला, त्याला हीट एवढीच प्रोव्हाइड करायची. म्हणजे आपण त्या ठिकाणी सेन्सर वगैरे यूज करणार आहोत. सेन्सर वगैरे जे असतात ऑटोमॅटिक सेन्सर ते आपण यूज करणार आहोत म्हणजे जेणेकरून तिथे ऑटोमॅटिक हीट जाईल त्याला आणि त्याचं कॉन्स्टंट मेंटेन त्या ठिकाणी मेंटेन होईल. समजतंय? ओके पहा या ठिकाणी सुरुवातीचं टेम्परेचर 300 ते कॉन्स्टंट राहतं. आता हा गॅस काय होतो पहा या ठिकाणी पिस्टन हा वरती मूव्ह होतो दिसतंय. त्याचं व्हॉल्यूम काय होतं वाढतं. इथं पॉइंटर पहा प्रेशर काय झाला कमी झाला आणि व्हॉल्यूम काय झाला वाढला आणि टेम्परेचर पहा इथे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. समजतंय? म्हणजे सुरुवातीला सपोज त्याचा व्हॉल्यूम जर 25 लिटर असेल आणि त्या गॅसला जर आपण एक्सपांड केलं तर त्याचा व्हॉल्यूम काय झाला इन्क्रीज झाला. बरोबर व्हॉल्यूम काय झाला इन्क्रीज झाला. समजतंय काय सांगतोय मी? इथं गॅसला जर मी एक्सपांड केलं तर त्या गॅसचा व्हॉल्यूम काय होतो इन्क्रीज होतो आणि त्या गॅसचं व्हॉल्यूम काय ठेवलंय व्हॉल्यूम इन्क्रीज झाला आणि त्या गॅसचं टेम्परेचर काय ठेवलंय मी कॉन्स्टंट ठेवलंय. या ठिकाणी दिसतंय त्या गॅसचं टेम्परेचर काय ठेवलंय मी कॉन्स्टंट ठेवलंय 300 केल्विन. त्या गॅसचं टेम्परेचर काय ठेवलं मी कॉन्स्टंट ठेवलं. सुरुवातीचा त्याचं जे प्रेशर होता त्याचा प्रेशर सुरुवातीला जास्त होता 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर होता. आता किती झालं तो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाला. यावरून काय समजतंय गॅसचा व्हॉल्यूम काय झाला इन्क्रीज झाला. म्हणजे व्हॉल्यूम जर वाढवला आपण तर प्रेशर काय झाला सुरुवातीला 2 होता आता तो 1 झाला म्हणजे प्रेशर काय झाला कमी झाला. म्हणजे व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर प्रेशर काय होतो डिक्रीज होतोय. यावरून समजलं? यावरून काय समजतं की ही जी वाढ आहे व्हॉल्यूमची आणि प्रेशरची ती वाढ कशी आहे एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणजे ती इनव्हर्सली आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो व्हॉल्यूम इन्क्रीज झाला या ठिकाणी आणि प्रेशर काय झाला डिक्रीज झाला. समजतंय? आणि आपण या ठिकाणी टेम्परेचर हे कॉन्स्टंट मेंटेन केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर या ठिकाणी पहा व्हॉल्यूम काय झाला इन्क्रीज झाला आणि प्रेशर काय झाला डिक्रीज झाला. यावरून काय समजलं व्हॉल्यूम वाढतोय आणि प्रेशर काय होतोय कमी होतोय. म्हणजे ह्या दोघांची जी वाढ किंवा वाढ जी आहे किंवा कमी होण्याचं जे पद्धत आहे जी प्रकार आहे तो कसा आहे एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणजे इनव्हर्सली आहे. म्हणजे या ठिकाणी आता व्हॉल्यूम काय होतोय इन्क्रीज होतोय तर प्रेशर काय होतोय डिक्रीज होतोय. म्हणजे व्हॉल्यूम कसा व्हॅरी होतो इनव्हर्सली व्हॅरी होतो टू द ऍब्सोल्यूट प्रेशर. समजतंय? आणि हे मी दोन्ही प्रकारे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं कॉम्प्रेशन मध्ये सुद्धा आणि एक्सपान्शन मध्ये सुद्धा. समजलं? आणि या ठिकाणी सुद्धा बॉयल्स लॉ अप्लाय होतो. बॉयल्स लॉ काय स्टेट करतो जर आपण एखाद्या गॅसचं टेम्परेचर जर आपण कॉन्स्टंट मेंटेन केलं तर त्यावेळेस त्या गॅसचं जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॅरी होतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ द गॅस. हे स्टेटमेंट म्हणजे काय आहे बॉयल्स लॉ आहे. आणि बॉयल्स लॉ लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल सी ट्रिक तुम्हाला सांगतो मी. तुम्ही लक्षात ठेवा बॅट BAT. सगळेजण क्रिकेट खेळत असतात. बॅट BAT. B फॉर बॉयल्स लॉ शेवटचा T फॉर टेम्परेचर म्हणजे बॉयल्स लॉ मध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतो एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर काय लक्षात ठेवायचं की व्हॉल्यूम कसा व्हॅरी होतो ऍब्सोल्यूट प्रेशरच्या इनव्हर्सली व्हॅरी होतो आणि एवढंच तुम्हाला लिहायचं. म्हणजे बॅट आला म्हणजे बॉयल्स लॉ आला जर विचारलं तर तुम्ही काय लक्षात ठेवा BAT म्हणजे बॉयल्स BAT. B म्हणजे बॉयल्स T फॉर टेम्परेचर म्हणजे बॉयल्स लॉ मध्ये आपण काय घेणार आहोत युनिट मास गॅस घेणार आहोत. त्याचं टेम्परेचर कसं ठेवणार आहोत आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत आणि त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण त्या गॅसचं जर व्हॉल्यूम जर आपण व्हॅरी केलं व्हॅरी म्हणजे तो आपण कमी पण करू शकतो वाढवू पण शकतो. त्याचं जर व्हॉल्यूम जर व्हॅरी केलं तर ते व्हॉल्यूम जर व्हॅरी झालं तर ते कसं व्हॅरी होतं प्रेशरच्या कंपॅरेटिव्ह कसं व्हॅरी होते इनव्हर्सली प्रोपोर्शनल व्हॅरी होतं. समजतंय? म्हणजे
काय होऊ शकतं म्हणजे तुम्हाला जर स्टेटमेंट लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता, कन्सिडर अ युनिट मास ऑफ गॅस. हा या ठिकाणी वाटलं तर मी परत एकदा आपल्या मेन स्लाइड कडे जातो. पहा या ठिकाणी बॉइल्स लॉ, इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, जर युनिट मास असणारा आपण गॅस घेतला, आपण तो कॉन्स्टंट टेम्परेचरला मेंटेन केला, तर त्या केसमध्ये त्या गॅसचं जे काही व्हॉल्यूम आहे व्ही त्याचं व्हॉल्यूम असेल, ते व्हॉल्यूम कसं व्हॅरी होतं, ते व्हॅरी होतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ गॅस. म्हणजे त्या गॅसचा जो काही ऍब्सोल्यूट प्रेशर आहे त्याच्याशी तो व्हॉल्यूम कसा व्हॅरी होतो, कसा चेंज होतो, तो इनव्हर्सली चेंज होतो. मग त्यासाठी आपण या ठिकाणी सिम्बॉल यूज केला, V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट प्रेशर. V म्हणजे गॅस, व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस. मी या ठिकाणी दाखवलंय, V हा सिम्बॉल आपण व्हॉल्यूम साठी घेतला, P हा सिम्बॉल आपण प्रेशर साठी घेतला. मग या ठिकाणी आपण पहा, या ठिकाणी दाखवतोय V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट प्रेशर. या ठिकाणी हा जो V आहे तो व्हॉल्यूम साठी आहे, या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल आहे आणि ते 1/P म्हणजे काय, 1/P. इथे आपण P आपण लिहितो म्हणजे P हा छेदस्थानी घेतला. डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी आपण हा P घेतला, याचा अर्थ तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. छेदस्थानी घेतला तर आपण काय म्हणतो, त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल घेतो, समजतंय. आणि जर अंशस्थानी असला तर आपण त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतो. पण या ठिकाणी तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय की व्हॉल्यूम आणि प्रेशर हे एकमेकांच्या